नमस्कार. स्वादिष्ट किचनमध्ये तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण दिवाळीच्या फराळातली सगळ्यांना आवडणारी अशी तिखट शेव येथे बनवणार आहे. पण त्याला काहीही सोडा वगैरे न वापरता सुद्धा आपली शेव खूपच कुरकुरीत आणि छान झालेली आहे. तेलकट पण नाही, अशी शेव आज आपण स्वादिष्ट किचनमध्ये बनवणार आहे. तर आता आपण रेसिपीकडे वळूया. शेव करण्यासाठी या वाटीने मी 6 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे आपण तिखट घालणार आहोत. तिखट म्हणून आपण थोडं तिखट प्रमाणानुसार घालायचं, जास्त कमी. चवीनुसार मीठ, हिंग अर्धा चमचा आणि अर्धा चमचा हळद. चमचाभर ओवा मी अशा हातावर घेऊन अशा चोळून टाकते, म्हणजे त्याचा स्वाद खूप छान लागतो. सगळे मिक्स करून घेऊ. थोडं थोडं पाणी टाकून आपण हे कालवून घेऊ चांगलं. पीठ चांगलं भिजवून झालेलं आहे. साधारण एवढं पातळ आपण पीठ ठेवणार आहे. खूप घट्टही करायचं नाही आणि खूप पातळ पण करायचं नाही. एकीकडे मी गरम तेल करायला ठेवलेलं आहे, तर आता आपण त्यावरती थोडं गरम तेलाचं मोहन टाकू. आणि मी 2 चमचे टाकते. शेव करण्यासाठी मी ही जाळी वापरणार आहे आणि ती आता स्टीलच्या सोऱ्यामध्ये घालून आपण त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आतून. सोऱ्या व्यवस्थित भरून घ्यायचा आणि हे लावून आपण तळायला घेऊ. तेल चांगलं तापलेलं आहे, आता आपण टाकायला घेऊ. एक बाजू पूर्ण झाल्याशिवाय पलटवायची गर्दी करायची नाही. छान अशी कुरकुरीत झालेली पहा. थोड्या वेळासाठी आपण असं या चिमट्यामध्ये धरून सुद्धा याचं तेल नितरवून घेऊ शकतो. आणि मग आपण जाळीत काढून घ्यायची. सगळी शेव तळून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती कुरकुरीत झालेली आहे शेव. अगदी छान झालेली आहे. चवीला पण खूप छान झालेली आहे. ही शेव बनवण्यासाठी आपण 6 वाट्या पीठ घेतले होते. त्यामध्ये 9 ते 10 वेढे आपले शेवेचे निघालेले आहेत. तर अंदाज आपल्याला येईलच किती शेव आपल्याला करायची, त्यानुसार आपण पीठ कमी जास्ती करायचं. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी आवडली आणि चटपटीत शेव तुम्ही या दिवाळीत नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा. नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.